भारताच्या दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याबरोबर अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर झालेली चर्चा परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भारत जपानमधले राजनैतिक संबंध आणि जागतिक भागीदारी समान नियम कायद्यांवर आधारित असून ही भागीदारी हिंद प्रशांत क्षेत्रात शांततेला पाठबळ देणारी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दक्षिण गोलार्धातील देशांना जागतिक स्तरावर समर्थन देणं तसंच भारत आणि जपान संबंध आणखी मजबूत करणं हा या चर्चेचा मुख्य उद्देश असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या वर्षात भारत G20चं तर जपान G7चं अध्यक्षपद भूषवत आहे. त्यामुळे परस्पर हितासाठी सहकार्यानं काम करण्याची ही सुवर्ण संधी आहे असंही ते म्हणाले. किशिदा यांच्याशी झालेल्या चर्चेत लॉजिस्टिक, अन्न प्रक्रिया उद्योग तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली असं सांगून G7 परिषदेसाठी निमंत्रित केल्याबद्दल किशिदा यांना धन्यवाद देत असल्याचं मोदी म्हणाले. आज हमारी बातचीत में हमने द्विपक्षीय संबंधों में हुई प्रगति की समीक्षा की. हमने रक्षा उपकरण और टेक्नोलॉजी सहयोग, व्यापार, स्वास्थ्य और डिजिटल साझेदारी पर विचारों का आदान प्रदान किया. सेमीकंडक्टर और अन्य क्रिटिकल टेक्नोलॉजीज में विश्वस्त सप्लाई चेन्स के महत्व पर भी हमारे बीच सार्थक चर्चा हुई. भारत जपान यांच्यातील सहकार्य वृद्धिंगत होत असून पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी सांगितलं. दोन्ही देश ऊर्जेसह अनेक क्षेत्रात एकत्र कार्य करत असून भारतात संपर्क सुविधा वाढवण्यावर जोर देत असल्याचं किशिदा म्हणाले. दरम्यान आज सकाळी किशिदा यांनी राजघाट इथं जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर आदरांजली अर्पण केली. तर आज दुपारी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी दिल्लीतल्या बुद्ध जयंती पार्कला भेट दिली. भगवान बुद्धांच्या निर्वाणाला 2500 वर्ष झाल्यानिमित्त तयार केलेल्या या पार्कमध्ये श्रीलंकेतून आणलेला बोधिवृक्ष लावलेला आहे. यावेळी जपानच्या पंतप्रधानांनी भारतीय व्यंजनांचा आस्वाद घेतला.